नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग 1 हा OCMचा चौथा टॉपिक पाहत आहोत आपण. आता व्यवसाय संघटना म्हणजेच उद्योग. मग व्यवसाय हा खाजगी क्षेत्रामध्ये पण केला जातो आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये पण केला जातो. मग आता खाजगी क्षेत्र म्हणजे काय, तर ज्याची मालकी आहे ती एखाद्या व्यक्तीकडं किंवा व्यक्तींच्या समूहाकडे असते आणि मुख्य हेतू हा त्यांचा नफा मिळवणं हा असतो. त्याच्यावर सरकारचं अत्यंत मर्यादित असं नियंत्रण असतं. अशा व्यवसायाला किंवा अशा क्षेत्राला खाजगी क्षेत्र असं म्हटलं जातं. मग या खाजगी क्षेत्रामध्ये चालवले जाणारे व्यवसाय त्याचे प्रकार मग एकल व्यापारी संस्था, भागीदारी संस्था, संयुक्त हिंदू कुटुंब पद्धती, सहकारी संस्था आणि संयुक्त भांडवली संस्था, अशा वेगवेगळ्या व्यवसाय संघटनांचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. तर 2 क्षेत्र सांगितली, खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र. मग खाजगी क्षेत्रामध्ये त्याचा मुख्य हेतू काय आहे की नफा मिळवण्यासाठी व्यक्ती किंवा व्यक्तींच्या समूहाकडून जो व्यवसाय चालवला जातो त्याला खाजगी क्षेत्र असं म्हटलं जातं. खाजगी क्षेत्रामध्ये कोणकोणत्या व्यवसायांचा समावेश होतो ते दिले. एकल व्यापारी संस्था म्हणजे एकटाच मालक असतो, भागीदारी संस्था, त्यानंतर एकत्र हिंदू कुटुंब व्यवसाय, सहकारी संस्था आणि कंपनी यांचा खाजगी क्षेत्रामध्ये समावेश होत असतो. तर यातील पहिली संस्था आहे ती म्हणजे एकल व्यापारी संस्था किंवा एकल व्यापारी संघटना. आता एकल म्हणजेच एकटा, बघा एकल म्हणजेच काय तर एकटा, म्हणजे नावावरून काय लक्षात येते की तिथं मालक हा एकच असणार आहे. व्यापार करणारी व्यक्ती ही स्वतंत्र असते, तो एक स्वतंत्र मालक असतो. मग त्याच्या व्यवसायाचे जे काय अधिकार असतील ते त्या एकट्या मालकाला अधिकार मिळत असतात. तसंच व्यवसायामध्ये असणाऱ्या जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या जबाबदाऱ्यासुद्धा त्या एकट्या मालकालाच पार पाडाव्या लागत असतात. त्यामुळं एकल व्यापारी संस्थेमध्ये अधिकार आणि जबाबदाऱ्या ह्या एकट्या मालकाकडेच एकवटलेल्या दिसून येतात. व्यवसायाला नफा झाला, व्यवसायाचा असणारा तोटा, सर्व टॅक्स दिल्यानंतर, सर्व खर्च केला, सर्व टॅक्स दिला त्यानंतर होणारा नफा किंवा तोटा हा सुद्धा त्या एकट्या मालकालाच सहन करावा लागत असतो. उदाहरण दाखल सांगितलं की किराणा मालाचं दुकान आहे किंवा ब्युटी पार्लर असतील, भेटवस्तूंचं दुकान आहे म्हणजे गिफ्ट गॅलरी आहेत, हे सगळे व्यवसाय कशामध्ये येतात तर एकल व्यापारी संस्थेमध्ये येत असतात. आता हे एकल व्यापारी संस्थेचा अर्थ, तर या व्यवसायाच्या प्रकारामध्ये जो कोणी मालक आहे, मालक व्यक्ती आहे, ते स्वतःचं भांडवल व्यवसायामध्ये गुंतवत असतात. त्यांचं स्वतःचं असणारं कौशल्य हे ते व्यवसायासाठी वापरत असतात आणि व्यवसायासंबंधी असणारी सर्व काही कार्य आहेत, सर्व कामं आहेत, ही त्या एकट्या मालकालाच पार पाडावी लागत असतात. नफा झाला तरी त्या एकट्या मालकालाच मिळत असतो, तोटा पण सहन करावा लागतो त्या एकट्या मालकालाच. मग हा व्यवसाय संघटनांचा प्रकार आहे तो दुकानदारी किंवा एकल व्यापारी किंवा एकटा उद्योजक, वैयक्तिक उद्योजकता किंवा दुकानदारी संस्था, अशा वेगवेगळ्या नावानं तो ओळखला जातो. एकल व्यापारी हा स्वयंरोजगारीचा उत्कृष्ट नमुना आहे असं म्हटलेलं आहे. एकल व्यापारी हा स्वयंरोजगारीचा उत्कृष्ट नमुना आहे, कारण त्या एकट्या व्यापाऱ्याला स्वतः बिझनेस करत असतो, त्यामुळे त्याला स्वतःला पैसे त्याच्यातून मिळत असतात, म्हणून तो स्वयंरोजगारीचा नमुना आहे असं म्हटलेलं आहे. आता त्याच्या व्याख्या बघूया. पहिली व्याख्या प्राध्यापक J.L. हॅन्सन यांनी केलेली आहे. त्यांच्या मते काय, जेव्हा एखादी व्यक्ती असते ती व्यवसायाकरता लागणारं किंवा व्यवसायासाठी आवश्यक असणारं भांडवल स्वतः उभारत असते आणि तो व्यवसायाच्या स्वतःच्या जबाबदारीवर तो व्यवसाय चालवत असते. म्हणजे जी मालक व्यक्ती आहे ती स्वतः पैसे गुंतवते आणि सगळ्या जबाबदारी त्या स्वतः पार पाडत असते. व्यवसायामध्ये झालेल्या नफ्या तोट्याला सुद्धा ती स्वतःच जबाबदार असते. तेव्हा त्यास काय म्हणायचं तर एकल व्यापारी किंवा वैयक्तिक व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था असं म्हटलं जातं. आता प्राध्यापक जेम्स लुंडी यांनी दुसरी व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. तर त्यांच्या मते काय, एखाद्या व्यापाऱ्याने स्थापन केलेला एखादा औपचारिक व्यवसाय म्हणजे व्यक्तिगत व्यापार होय. बघा, एखाद्या व्यापाऱ्यानं स्थापन केलेला, निर्माण केलेला एखादा औपचारिक व्यवसाय म्हणजे व्यक्तिगत व्यापार होय.
आता याची वैशिष्ट्ये बघायची आहेत आपल्याला. तर वैशिष्ट्यामध्ये पहिला पॉईंट दिला की व्यक्तिगत मालकी. आपण मगाशी पण बघितलं, एकल व्यापारी संस्था म्हणजे एकटा मालक आहे, त्यामुळं पैसे तो एकटाच गुंतवत असतो, मालकी हक्क त्याचा एकट्याचाच असतो. त्यामुळं व्यवसायाची सगळी प्रॉपर्टी आहे, असेट्स आहेत, मालमत्ता आहे, त्याच्यावर त्या एकट्या मालकाचीच मालकी असते, व्यक्तिगत मालकी असते. आणि व्यवसायामध्ये जी काही देणी निर्माण होत असतात, ती देणी देण्याची जबाबदारीसुद्धा ते एकट्या मालकाचीच असलेली दिसून येते. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे, नफ्यात किंवा धोक्याच्या जबाबदारीत वाटेकरी नाही. मालक एकटा आहे, त्यामुळं नफा बिझनेसला जो काही होईल तो त्या एकट्या मालकालाच मिळत असतो. आणि व्यवसायात जरी तोटा झाला तर तोटा सहन करण्यासाठी पण दुसरा कोणी भागीदार नसतो, त्यामुळं झालेला तोटा पण त्या एकट्या मालकालाच सहन करावा लागत असतो. म्हणजेच काय, तर व्यवसायातील सर्व नफा एकट्यालाच मिळतो आणि व्यवसायातील सर्व धोका आहे तो पण त्या एकट्यालाच सहन करावा लागतो. सर्व देणी देण्याची जबाबदारीसुद्धा त्या एकट्या मालकाचीच असलेली दिसून येते. तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्वयंरोजगार. मगाशी आपण बघितलं, स्वयंरोजगारीचा उत्कृष्ट नमुना म्हणजे एकल व्यापारी संस्था आहे किंवा एकल व्यापारी व्यवसाय आहे. मग समाजाच्या दृष्टीनं त्यामुळं त्याला काय होतं, असं वेगळं असं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कोणीही जरी बेरोजगार व्यक्ती असेल की ज्याला नोकरी नाही, तर अतिशय थोडं भांडवल गुंतवून ती व्यक्ती एकल व्यापारी संस्था किंवा एकट्या हा व्यवसाय सुरू करू शकते आणि स्वतःचा उदरनिर्वाह त्याच्यातून ती पूर्ण करू शकते. स्वतःचा खर्च ती व्यक्ती भागवू शकते. म्हणजे व्यवसाय सुरू करून उत्पन्न मिळवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे स्थानिक बाजारपेठेत कार्य. म्हणजे मोठा जर उद्योग आपल्याला स्थापन करायचा असेल तर त्यासाठी जास्त भांडवल लागत असतं आणि न्यू टेक्नॉलॉजीचं जे काही मॅनेजमेंटचं स्किल आहे त्याची पण त्याच्यासाठी गरज असते. मग एकल व्यापाऱ्याकडं कमी जरी भांडवल असलं आणि त्याच्यामध्ये तो काय करतो, त्या मर्यादित भांडवलामध्ये व्यवसाय स्थापन करू शकतो. ह्या एकल व्यापाऱ्याकडं मर्यादित भांडवल आणि व्यवस्थापकीय कौशल्य हे असतं, म्हणून तो स्थानिक बाजारपेठेमध्ये काम करत असतो. त्यानंतर पाचवा आहे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्वाचा अभाव. म्हणजे एकल व्यापारी जी काही संस्था आहे त्यांना त्यांची निर्मिती ही कायद्यानं होत नाही, त्यामुळे का त्यांना कायदेशीर अस्तित्व नसतं. कायद्याच्या नजरेमधून एकल व्यापारी आणि त्याचा व्यवसाय हे दोघंही एकच मानले जातात. व्यवसाय वेगळा आणि मालक वेगळा असा या ठिकाणी प्रकार नसतो, म्हणून त्यांना स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नाही किंवा स्वतंत्र कायदेशीर अस्तित्वाचा अभाव आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य बघा काय दिले, कमीत कमी सरकारी नियमन. म्हणजे सरकारचं नियंत्रण आहे हे कमीत कमी त्या व्यवसायावरती असतं. कारण एकल व्यापारी व्यवसाय करताना किंवा एकल व्यापारी संघटनेद्वारे व्यवसाय चालवत असताना त्या संघटनेच्या कार्याचं नियमन करण्यासाठी किंवा तो व्यवसाय चालवण्यासाठी कोणताही स्वतंत्र कायदा लागू नाही, कोणताही नियम लागू नाही. म्हणून व्यवसायाच्या स्थापनेसाठी काटेकोर आणि कठोर अशी कायदेशीर प्रक्रिया कुठलीही नाही. फक्त टॅक्स जो असतो, म्हणजे ठराविक लिमिटच्या वरती जर त्यांचं प्रॉफिट गेला तर त्यांना टॅक्स भरावा लागतो. आणि कामगारविषयक जो काही कायदा आहे की 18 वर्षाखालील मुलांना त्या ठिकाणी कामावर ठेवायचं नाही, असे जे काही टॅक्सचे कायदे असतील किंवा कामगारविषयक कायदे असतील त्या कायद्यांचं तेवढं त्यांना पालन लागतं. पण जसा कंपनीला असेल किंवा भागीदारी संस्था असेल, सहकारी संस्था असेल, यांच्यासाठी वेगळे असे स्वतंत्र कायदे आहेत, तसा कोणताही कायदा ह्या एकल व्यापारी संस्थेला लागू नाही. त्यानंतरचा पॉईंट आहे अमर्यादित जबाबदारी. म्हणजे एकल व्यापाऱ्याचे व्यवसायातील जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची असते. आता जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची म्हणजे काय, तर त्या व्यवसायाच्या मालकाची खाजगी मालमत्ता आणि व्यवसायाची मालमत्ता याच्यामध्ये फरक केला जात नाही. म्हणजेच काय, तर जर व्यवसायाची देणी द्यायची असतील आणि बिझनेसमधला पैसा जर कमी पडत असला तर त्यावेळेला त्या व्यवसायाच्या मालकीची म्हणजे त्याची वैयक्तिक मालकीची जी काही प्रॉपर्टी असेल
ती प्रॉपर्टी विकून त्या बिझनेसचे पैसे हे द्यावे लागत असतात. तर समजा एकल व्यापारी संस्थेद्वारे एकल व्यापाऱ्यानं काय केलं, व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्याचा व्यवसाय तोट्यात गेला, तो कर्जबाजारी झाला. मग व्यवसायाची सगळी प्रॉपर्टी विकली, सगळं असेट्स विकल्या आणि त्याच्यातून 10 लाख रुपये जमा झाले आणि देणं मात्र 15 लाख रुपये आहे. मग वरचे 5 लाख रुपये ते कशातून द्यायचे? कारण बिझनेसमधून तर सगळं विकून किती मिळाले? 10 लाख रुपये. राहिलेले 5 लाख रुपये देण्यासाठी त्या व्यवसायाच्या मालकीची, समजा त्या मालकाची जमीन असेल तर ती जमीन त्या ठिकाणी विकली जाते आणि ते 5 लाख रुपये देणेकऱ्यांची देणी त्यातून दिली जातात. म्हणजेच काय, इथं व्यवसायाची मालमत्ता आणि त्या व्यापाऱ्याची खाजगी मालमत्ता याच्यात कोणताही फरक केला जात नाही. म्हणजेच एकल व्यापारी संस्थेची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची जबाबदारी असते. आता या एकल व्यापारी संस्थेचे फायदे बघा. पहिला पॉईंट दिला आहे सुलभ स्थापना. मग अशा आपण वैशिष्ट्यामध्ये बघितलं, यांना कोणताही स्वतंत्र असा कायदा लागू नाही. त्यामुळे यांची स्थापना आहे ती कशी होत असते, तर सहजरित्या सुलभ पद्धतीनं एकल व्यापारी संस्थेची स्थापना आहे ती होत असते. मग व्यवसाय स्थापनेसाठी कमीत कमी कायदेशीर बाबींची पूर्तता या ठिकाणी करावी लागते आणि स्थानिक लेवलला जिथं तो व्यापारी बिझनेस करणार आहे तिथल्या स्थानिक लोकलच्या अधिकाऱ्याची परवानगी घेणं हे त्याला सहज शक्य असतं. कारण त्यावेळी त्या लोकलच्या अधिकाऱ्याची परवानगी घेऊन तो त्या एरियामध्ये त्याचा बिझनेस सुरू करू शकत असतो. म्हणून याची स्थापना कशी आहे, तर सुलभ आहे. त्यानंतर दुसरा आहे त्वरित निर्णय. एकल व्यापारी हा व्यावसायिक निर्णय घेत असतो, व्यवसायासाठी निर्णय घेत असतो, कारण तो एकटाच मालक आहे. मग सगळे निर्णय हे त्याला एकट्यालाच घ्यावे लागतात. कोणत्याही व्यक्तीशी सल्लामसलत करून किंवा त्यांना विचारून त्याला कोणताही डिसिजन घ्यावा लागत नाही. त्यामुळे एखादा कस्टमर असेल किंवा एखादी त्रयस्थ व्यक्ती आली तर त्याला काय उत्तर द्यायचं, त्याचं स्पष्टीकरण काय द्यायचं हे त्याला दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला विचारावं लागत नाही. तो स्वतः त्याच्या बुद्धीच्या कौशल्यावर आणि स्वतःच्या व्यवसायाचा फायदा विचारात घेऊन तो व्यवसायासाठी लगेच क्विकली निर्णय घेऊ शकत असतो आणि त्यामुळे त्याचा फायदा आहे त्याच्या व्यवसायाला जास्त होत असतो. त्यानंतर तिसरं आहे की अधिकतम गोपनीयता. म्हणजे बिझनेसमधले जे काही गोपनीय माहिती आहे ही त्या मालकाजवळ असते. मग तो व्यवसायाचा मालक आहे, तो एकटाच मालक आहे. एकल व्यापारी संस्थेमधला आहे तो एकटाच मालक आहे. मॅनेजमेंट पण तो एकटाच करतोय. त्यामुळे त्याच्या बिझनेसमधल्या ज्या काही गोपनीय बाबी आहेत त्या लीक होण्याच्या किंवा त्रयस्थ व्यक्तींना माहिती होण्याचा या ठिकाणी संभव नसतो. त्यामुळं व्यवसायामध्ये गोपनीयता ही जास्त राखली जाते. हिशोब पत्रकतेची पण प्रसार किंवा पब्लिश करावी लागत नाहीत. त्यामुळे किती नफा झाला, किती तोटा झाला ही माहिती कोणाही त्रयस्थ व्यक्तीला त्या ठिकाणी समजत नाही. म्हणजेच गोपनीयता त्या व्यवसायामध्ये जास्त असते. त्यानंतर चौथा फायदा सांगितला आहे प्रत्यक्ष प्रेरणा. एकल व्यापारी संस्थेमध्ये व्यवसायाचा मालक आणि व्यवस्थापक ह्या दोन्हीही व्यक्ती एकच असतात. मालकच व्यवसायाचं स्वतः व्यवस्थापन करत असतो. त्यामुळे व्यवसायामध्ये होणाऱ्या सर्व नफ्याला तो एकटाच जबाबदार असतो. व्यवसायातला झालेला सगळा नफा त्या एकट्या मालकालाच त्या ठिकाणी मिळत असतो. मग जास्तीत जास्त नफा मिळावा हा त्याच्या साहजिक स्वभाव आहे की जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी तो काय होतो, प्रेरित होत असतो. त्यामुळं तो नफा जास्त मिळवण्यासाठी तो कठोर परिश्रम त्या ठिकाणी करत असतो. त्यानंतरचा फायदा आहे तो म्हणजे लवचिकता. व्यवसायाचा निर्णय घ्यायचा अधिकार कोणाला आहे? एकट्या मालकाला आहे. त्यामुळे व्यवसायाचा निर्णय करता या नात्यानं एकल व्यापारी काय करतो, प्राप्त परिस्थितीनुसार म्हणजे बाजारपेठेमध्ये कशी परिस्थिती आहे त्यानुसार पटकन तो त्याच्या व्यवसायामध्ये बदल करू शकतो. कारण त्याच्या व्यवसायामध्ये काय बदल करायचा आहे, किंमत कमी जास्त करायची आहे, त्याचं एक्सपान्शन करायचं आहे, तर हे विचारण्यासाठी त्याला दुसऱ्या कोणाचीही गरज नाही. कारण त्याला काय पार्टनर नाही किंवा दुसरा कोणीही मालक नाही. त्यामुळं बदलत्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी तो कोणत्याही क्षणी आपल्या व्यवसायाचा निर्णय आहे तो पटकन घेऊ शकतो आणि आपल्या व्यवसायामध्ये त्यानुसार बदल हा करू शकत असतो. त्यानंतर सहावा फायदा आहे तो म्हणजे कमी खर्च. मालक हा एकच आहे, खर्च करणारी व्यक्ती पण ती एकटीच आहे. त्यामुळं खर्च कुठं कमी करायचा, कशी खर्चाची बचत करायची हे सर्व कोण ठरवत असतो, तो एकटा मालक ठरवत असतो. म्हणजेच काय होतं, तर त्याचं खर्चावर त्या ठिकाणी नियंत्रण येत असतं. तो नेहमीच त्याचा वेळ, पैसा, श्रम
साधनसंपत्ती यांचा अपव्यय कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतो. मग या गोष्टींचा जर अपव्यय कमी झाला तर त्याचा परिणाम काय होतो, तर खर्चामध्ये बचत होते आणि खर्चात बचत झाली की ऑटोमॅटिक त्या व्यवसायाचा नफा हा वाढत असतो. 7वा पॉईंट दिला फायद्याचा कार्यक्षमता. एकल व्यापारी संस्थेमध्ये मालक हा एकटा आहे, त्याला सर्व नफा मिळतोय. होणारा तोटासुद्धा त्या एकट्यालाच सहन करावा लागतोय. त्यामुळं तो काय करतो, व्यवसायातला अपव्यय कमी करून जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी तो नेहमीच प्रयत्नशील असतो. वेळ असेल, पैसा असेल किंवा श्रम, साधनसंपत्ती इत्यादीमध्ये होणारा जो काय अपव्यय आहे तो त्या ठिकाणी कमी करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. त्यानंतर आता ह्या एकल व्यापारी संस्थेचे असणारे दोष बघायचे आहेत, म्हणजे त्याला एकल व्यापारी संस्थेला कोणकोणते तोटे सहन करावे लागतात. पहिला आहे मर्यादित भांडवल. एकल व्यापारी संस्थेमध्ये मालक हा एकच आहे, मग भांडवल उभं करण्याची क्षमता त्याची मर्यादित असते. कारण त्या ठिकाणी एकटी व्यक्ती किती भांडवल उभा करू शकते याच्यावरती लिमिटेशन्स असतात. मग ते स्वतःजवळचे पैसे वापरेल, त्याच्या मित्रांच्याकडचे पैसे घेईल किंवा नातेवाईक आहेत किंवा बँकेमार्फत कर्ज घेईल, अशा वेगवेगळ्या मार्गाने तो भांडवलाची उभारणी करतो. पण हे सगळे जरी मार्ग त्यांना अवलंबले तरीसुद्धा त्याला एकट्या व्यक्तीला किती भांडवल उभा करू शकेल याच्यासाठी मर्यादा येतात. त्यामुळे त्या एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे तो आपल्या व्यवसायाचा विस्तार किंवा व्यवसायाचा विकास आहे तो करू शकत नाही. म्हणजे त्याच्याकडं पैशाची म्हणजे आर्थिक मर्यादा ही त्या व्यवसायावरती पडत असते. त्यानंतर दुसरा दोष सांगितला आहे की मर्यादित व्यवस्थापकीय कौशल्य. एकटा मालक आहे, तोच व्यवसायाचं व्यवस्थापन करतोय, तोच व्यवसायाचं नियंत्रण करतोय. मग त्याच्याकडं जेवढी काही पात्रता आहे, त्याच्याकडं जो काही अनुभव आहे त्याच्या आधारेच तो ते सगळं करत असतो. मग त्याच्याकडे जर पात्रता, अनुभव किंवा व्यवस्थापकीय आणि संघटकीय क्षमता जर असेलच असं आपण सांगू शकत नाही. आणि जर अशा क्षमता पण त्याच्याकडे नाहीत आणि मर्यादित भांडवल आहे, मग त्यावेळेला तो अशा तज्ज्ञ अशी व्यवस्थापकाची पण नेमणूक करू शकत नाही. म्हणजे व्यवस्थापकीय कौशल्यावर त्या ठिकाणी काय होते, तर मर्यादा होते. तो जर तज्ज्ञ असेल तर काय ठीक आहे, म्हणजे व्यवस्थितरित्या व्यवसाय तो चालवू शकतो. पण जर त्याच्याकडे व्यवस्थापकीय कौशल्य नसेल तर त्याला एखादा पगारी व्यक्ती पगार देऊन एखाद्या व्यवस्थापकीय कौशल्याची नेमणूक करणं हे त्याला त्या ठिकाणी परवडत नसतं. ही मर्यादा त्या ठिकाणी येत असते. त्यानंतर तिसरा आहे अमर्यादित जबाबदारी. हा पॉईंट वैशिष्ट्यामध्ये पण आला होता. म्हणजे व्यवसायाची मालकी किंवा मालमत्ता आणि एकल व्यापाराची खाजगी मालमत्ता याच्यामध्ये हरकत केली जात नाही. देणी देण्यासाठी बिझनेसची मालमत्ता जर कमी पडत असेल तर त्या व्यापाऱ्याची वैयक्तिक खाजगी मालमत्ता ती देणी देण्यासाठी वापरली जाते. त्यानंतर चौथा दोष आहे स्थैर्याचा अभाव. म्हणजे एकल व्यापारी संस्था आहे तर हा व्यवसाय संघटनेचं अस्तित्व हे पूर्णपणे त्या एकल व्यापाऱ्याच्या अस्तित्वावर अवलंबून असते. म्हणजे जोपर्यंत एकल व्यापारी व्यवस्थित आहे तोपर्यंत व्यवसाय तो व्यवस्थितरित्या चालू शकतो. पण एखाद्या जर त्या एकल व्यापाऱ्याचा मृत्यू झाला किंवा तो वेडा झाला किंवा तो दिवाळखोर झाला तर ॲटोमॅटिक तो व्यवसाय त्याचा त्या ठिकाणी बंद पडत असतो. म्हणजेच त्याच्या व्यवसायावरती स्थैर्य प्राप्त होत नाही, त्याच्या अस्तित्वावर त्याचा परिणाम होत असतो. नंतर 5वा दोष आहे तो म्हणजे विशेषीकरणाचा अभाव. आता विशेषीकरण म्हणजे काय, तर एखादं काम एखाद्या ठराविक व्यक्तीला वारंवार जर आपण करायला लावलं तर ती व्यक्ती त्या कामामध्ये पारंगत होत असते. याला विशेषीकरण म्हणतात. म्हणजे काम वाटून दिलं म्हणजेच काय, श्रमाची विभागणी झाली. म्हणजेच काय, तर श्रमविभागणीमुळं काय होतं, तर विशेषीकरण होतं. परंतु एकल व्यापाऱ्याला व्यवसायातील सर्व कामेही पार पाडावी लागतात. उदाहरणादाखल खरेदी असेल, विक्री असेल किंवा हिशोबाच्या नोंदी करून ठेवणं असेल तर त्याला विभिन्न प्रकारच्या भूमिका ह्या त्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे इथं विशेषीकरण येत नाही, कारण तो एकटाच मालक सगळी कामं हा करत असतो. आणि त्यानंतरचा लास्टचा दोष सांगितला आहे मोठ्या प्रकारच्या उद्योगांना उपयुक्त नाही. कारण मोठ्या प्रकारचा उद्योग म्हटलं तर तो स्थानिक बाजारपेठेत कार्य करत नसतो आणि एकल व्यापारी काय करतो, तर स्थानिक बाजारपेठेमध्ये काम करतो. एकल व्यापाऱ्याचा व्यवसाय हा लहान स्वरूपात असतो आणि मोठ्या उद्योगांचे स्वरूप हे विस्तृत असतं. त्यांचा विस्तार हा खूप मोठा असतो. विशिष्ट मर्यादेच्या बाहेर जाऊन ते व्यवसाय करत असतात. मग हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालवणाऱ्या व्यवसायांना उपयुक्त नाही.
एकल व्यापारी हा एकपात्री प्रयोगासारखा असतो. आता एकपात्री प्रयोगासारखा असतो म्हटलेला आहे. म्हणजे जे आपण नाटक म्हणतो, एकपात्री नाटक म्हणजे वेगवेगळ्या भूमिका जर त्या नाटकामध्ये पार पाडायच्या असतील तर ती एकटी व्यक्तीच त्या भूमिका पार पाडत असते. म्हणजेच त्या इथं एकल व्यापारी संस्था आहे. खरीददार तोच, विक्रेता तोच, भांडवल उभारणारा तोच, मॅनेजमेंट करणारा तोच. म्हणजे एकटीच व्यक्ती काय करत असते, सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी पार पाडत असते. म्हणून एकल व्यापारी संस्थेला काय म्हणले, तो एकपात्री प्रयोग आहे. म्हणजे आज बघा आपण एकल व्यापारी संस्था म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, त्याचे फायदे आणि त्याचे दोष हा भाग आपण अभ्यासलेला आहे.